श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे. यावरती डिटेल व्हिडिओ मी दिवाळीच्या वेळेस शेअर केला होता, पण मला नेमकी त्यावेळेस ती वस्तू मिळाली नव्हती. ज्यावेळेस मी दिंडोरीला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेले होते त्यावेळेस मला तिथे वस्तू मिळाली. तर ती वस्तू म्हणजे गोरख चिंच. तर आज अमावस्या असल्याने मी ही गोरख चिंच माझ्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर लावणार आहे. त्याआधी मला तुमच्यासोबत याविषयीची माहिती शेअर करायची होती. तसं तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत यापूर्वी शेअर केलेला आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रात्यक्षिक दाखवणार आहे की यावरती तुम्हाला सेवा कशा प्रकारे करायची, कशा प्रकारे ही गोरख चिंच तुम्हाला बांधायची आहे. या गोरख चिंचेसोबत अजून एक साहित्य तुम्हाला लागतं, ते देखील बांधावं लागतं. तर यामध्ये काय काय दिलेलं आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आता गोरख चिंच बांधल्यानंतर तुम्हाला ती कधी बदलावी लागते ही देखील माहिती तुम्हाला आजच्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर आता गोरख चिंचेवरती कोणकोणती सेवा करायची आहे ही माहिती शेअर करते आणि त्यानंतर मग तुम्हाला गोरख चिंच वर्षातून कधी बदलता येईल, ती कुठे बांधायची आहे ही माहिती शेअर करते. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, गोरख चिंचेवरती सेवा करण्यासाठी आणि तिला बांधून ठेवण्यासाठी आपल्याला एक कापड घ्यायचं आहे. कापड हे कोणत्याही रंगाचं असलं तरी चालेल. लाल रंगाचं असलं तर उत्तमच आहे, पण लाल रंगाचं नसेल तर काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचं कापड घेऊ शकता. आता हे कापड आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि त्यानंतर गोरख चिंचेवरती आपल्याला सेवा करायची आहे. सेवेमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे आता हे डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया. गोरक्ष चिंच ही गोरक्ष वृक्षाचं एक फळ आहे. तर बघा, नवनाथ पारायण जर तुम्ही केलं असेल तर त्यामध्ये सुद्धा या गोरक्ष वृक्षाचा, चिंचेचा उल्लेख केलेला आहे. कारण गोरक्ष वृक्षाखालीच बसून गोरक्षनाथांनी त्यांच्या शिष्यांना विद्यादान केले होते, म्हणूनच या वृक्षाचे नाव गोरक्ष वृक्ष असे पडले आणि त्यापासून मिळणाऱ्या फळाचे म्हणजे चिंचेचे नाव हे गोरक्ष चिंच हे पडले. आता ही गोरख चिंच किंवा गोरक्ष चिंच तुम्ही विकत आणत असताना ती देठासहित आणायची आहे. देठ असलेलीच चिंच तुम्हाला आणायची आहे. ही जी चिंच आहे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक वाईट शक्तीला प्रवेश करू देत नाही. गोरख वृक्ष जो आहे तो हजारो वर्ष जगतो, म्हणूनच या कल्पवृक्षाचे असलेले हे फळ आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जर लावले तर याचा आपल्या घराला खूप अधिक फायदा होतो. तर अशी ही गोरख चिंच जी आहे ती तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल. जिथं देवाचं सामान मिळतं तिथे देखील ही गोरख चिंच तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. घेतल्यानंतर तुम्हाला ती आणायची आहे. अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी तुम्हाला ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ती लावायची आहे. तर बघा, त्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. लाल रंगाचं कापड नसेल तर काळा रंग सोडून सांगितल्याप्रमाणे इतर कुठल्याही रंगाचं कापड घ्यायचं, ते खाली अंतरायचं, त्यावरती गोरख चिंच ठेवायची. आता केंद्रातून तुम्ही ही चिंच घेतली तर त्यासोबत हे साहित्य दिलं जातं. हे अभिमंत्रित करून आलेलं असतं. यामध्ये पिवळी मोहरी आहे, कवडी आहे, बिब्बा आहे आणि अजून एक गोष्ट आहे. तर हे सर्व साहित्य जे आहे ते तुम्हाला या गोरख चिंचेवरती ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला सेवा करायची आहे. तर बघा, तुम्हाला जर हातामध्ये जपमाळ घेऊन सेवा करता येत असेल तर ही गोरख चिंच तुम्ही उजव्या हातामध्ये सुद्धा पकडू शकता, कारण या चिंचेला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. पण त्याआधी आपल्याला धूप लावून घ्यायचं आहे, कारण आपल्याला जी सेवा करायची आहे त्याची आपल्याला विभूती तयार करायची आहे आणि ती विभूती या चिंचेवरती टाकायची आहे आणि त्यानंतरच आपली ही चिंच अभिमंत्रित होईल, तेवढी प्रभावी होईल. आता इथे तुम्ही बघू शकता की गोरख चिंचेला मी हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे, धूप ओवाळून घेतलेला आहे. धूप प्रज्वलित केल्यानंतर मग आपल्याला आपल्याकडे असलेली जपमाळ घ्यायची आहे आणि या गोरख चिंचेला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. तर बघा, जी कुठली जपमाळ तुमच्याकडे असेल ती तुम्हाला घ्यायची आहे. आता जपमाळ घेतल्यानंतर गोरख चिंच एकतर तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये पकडा आणि डाव्या हाताने तुम्हाला जप करता येत असेल तर तुम्ही डाव्या हातामध्ये जपमाळ पकडून तुम्हाला एक माळ या जपमाळेने श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. तसं तर 11 माळी महाराजांच्या मंत्राचा जप करावा असं म्हणतात, पण अगदीच तुम्हाला तेवढा वेळ नसेल किंवा तुम्हाला तेवढं करणं शक्य नसेल तर एक माळ तरी तुम्हाला हा जप करायचा आहे. जप करत असताना मोठ्याने किंवा गडबडीमध्ये जप करायचा नाही. तेवढंच प्रभावी ही सेवा व्हावी यासाठी तुम्हाला जप हा शांतपणे करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं शांततेने आपल्याला महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्याच माळीवरती आपल्याला शाबरी मंत्र किंवा जिला गोरक्ष मंत्र म्हणतात त्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे.
तर आता तुमची सगळी सेवा करून झाल्यानंतर आपण जी अगरबत्ती लावली होती तीच आपल्याला थोडीशी विभूती घ्यायची आहे. 11 माळी जप करेपर्यंत बरीचशी अगरबत्ती कमी होते, पण मी इथे एकच माळ जप केलेला आहे आणि त्याचबरोबर एक माळ मी शाबरी मंत्र म्हणजेच गोरक्ष मंत्राचा जप केलेला आहे. तर जी विभूती आपल्याला मिळालेली आहे ती विभूती आपल्याला या गोरख चिंचेवरती अशा प्रकारे टाकायची आहे आणि या गोरख चिंचेची आपल्याला आता एक पोटली तयार करायची आहे. तर बघा, गोरख चिंच बांधत असताना देठाचा भाग आपल्याला वरती ठेवायचा आहे आणि वरती ठेवून आपल्याला ते कापडाची अशी पोटली तयार करायची. आता तुमच्याकडे जर असा लाल रंगाचा बटवा असेल, आजकाल बाजारामध्ये बटवे मिळतात, त्या बटव्यामध्ये ही चिंच ठेवली तरीही चालेल. ठेवत असताना देठाचा भाग वर करावा. आता गाठ बांधत असताना ती जी पुडी आपण घेतलेली आहे ती देखील आपल्याला या चिंचेसोबतच ठेवायची आहे. तर बघा, मी सगळी गाठ वगैरे मारून घेतलेली आहे. आता ही आपली गोरख चिंच आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघितलं की या गोरख चिंचेवरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे. यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू टाकायची आहे, त्यामध्ये काय काय टाकलेलं आहे ही माहिती देखील मी शेअर केली. तर बघा, अजून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. जर तुम्ही केंद्रातून ही गोरख चिंच घेतली तर तुम्हाला ही मधली जी आपण पुडी टाकलेली आहे ती तर मिळतेच, पण त्यासोबतच ही काळी बाहुली मिळते. आता ही काळी बाहुली आपल्याला काय करायची आहे, आपण जी गोरख चिंच ज्या कपड्याला बांधलेली आहे, आता ही मध्ये टाकायची नाही, तर ही आपल्याला बाहेरून शिवून घ्यायची आहे, टाचून घ्यायची, म्हणजे जेणेकरून ती पडणार नाही. आणि त्यानंतर मग ही गोरख चिंच आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे. तर आता लावत असताना कशा प्रकारे लावायची, तर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्यावरती ही लावायची आहे. कोणत्या वेळेमध्ये लावायची, तर शक्यतो दिवे लागणीच्या वेळेस, म्हणजे कोणत्याही अमावस्येच्या दिवशी शनिवारी तुम्हाला ही गोरख चिंच लावता येते. इतर कोणत्याही दिवशी तुम्हाला ही गोरख चिंच लावता येणार नाही. तर मी आणून बरेच दिवस झालेले आहेत, तसं मी शनिवारी हा उपाय करू शकले असते, पण मला अमावस्येच्याच दिवशी हा उपाय करायचा होता, म्हणून एवढा वेळ हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी लागला. तर बघा, आता आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं तिथूनच बाहेरची लोक आपल्या घरामध्ये येतात. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील इतर सदस्य ज्यावेळेस घराबाहेर जातात तेव्हा त्यांच्यासोबत देखील बरीचशी नकारात्मकता घरात येते, कारण ते बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये जातात आणि कधी कधी एखाद्याची डेथ झालेली असेल तर स्मशानभूमीत देखील त्यांना जावं लागतं. तर तिथे गेल्यानंतर तिथे जी नकारात्मकता असते ती आपल्या कुटुंबियांच्या सोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. आणि ह्या सर्व नकारात्मक गोष्टी, जे काही दोष आहेत ते निघून जावेत, आपल्या कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये, यासाठी आपल्याला तिथं हा उपाय करायचा आहे. ही गोरख चिंच तिथे टांगलेली असेल तर कोणतीही वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करूच शकणार नाही. तिला आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच आळा घालायचा आहे आणि तिथल्या तिथेच बाहेर ती शक्ती निघून जावी, यासाठी हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये येणारे व्यक्ती ती तुमची नेहमी हितचिंतकच असेल असं नाही. बऱ्याचदा गोड बोलणाऱ्या व्यक्ती असतात, पण आपल्या घरामध्ये त्या वाईट विचाराने आलेल्या असतात की यांचं कसं सगळं व्यवस्थित चाललंय, सुरळीत चाललंय, यांची मुलं किती अभ्यास छान करतायत, असे वाईट विचारही मनात असतात. कोणाचं चांगलं व्हावं, कोणाचं चांगलं चाललंय हे बऱ्याच जणांना देखवत नाही. त्यामुळे अशा येणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मक विचार असतील तर ते नकारात्मक विचार घराच्या बाहेरच निघून जातात, ती शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. यासाठी आपल्याला ही गोरख चिंच जी आहे ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर टांगायची. आता कुठं टांगायची, डाव्या बाजूला टांगायची की उजव्या बाजूला की मध्यभागी, तर तुम्ही कुठेही टांगू शकता, असं काही नियम नाही. फक्त मुख्य प्रवेशद्वाराच्या वर तुम्हाला ती टांगायची आहे. तुम्ही एखादा खिळा ठोका, तिथे ती बांधून टाका, किंवा मग तुम्ही एखादं हुक लावून घ्या आणि त्यावरतीही लावा. पण आता ज्या दिवशी, आता आज अमावस्या आहे तर मी ही गोरख चिंच माझ्या घराच्या बाहेर लावणार आहे. पण आता कधी लावायची, तर संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 12च्या आत लावायची. अमावस्या तिथी जोपर्यंत आहे तोपर्यंतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता जी कोणी व्यक्ती हा उपाय करणार असेल, म्हणजे तुमचे पती करणार असतील, तुमची मुलं करणार असतील, तर ती गोरख चिंच आधी लावण्याआधी तुम्हाला एक मग भरून किंवा एक तांब्या भरून बाहेर ठेवायचा आहे. आणि ही गोरख चिंच लावत असताना कोणी तुम्हाला टोकलं नाही पाहिजे की काय करताय वगैरे, किंवा काय लावताय असं म्हटलं तर मग त्या उपायाचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. त्यामुळे शक्यतोवर रात्री झोपण्यापूर्वीच हा उपाय करा, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट टांगत असताना कोणी पाहणार नाही. आणि वस्तू ही ज्यावेळेस तुम्ही म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावाल
त्यानंतर तुम्ही जो तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे त्याने पाय धुवायचे आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. या गोष्टीची तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे. आणि हा उपाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप फरक जाणवेल. बऱ्याचदा काय होतं की नकारात्मकता असते, वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं, कटकटी होत राहतात. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नाहीशा होतील. नकारात्मकतेचा प्रभाव हळूहळू कमी होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोरख चिंच आपल्याला कधी बदलायची आहे. तर बघा, गोरख चिंचेचा प्रभाव जो आहे तो वर्षभर राहतो. 1 वर्षानंतर तुम्हाला गोरख चिंच बदलायची असते. त्याचबरोबर जर या गोरख चिंचेला पाणी सुटलं, अचानक त्यामधून पाणी झिरपायला लागलं, तर त्यावेळेस ती ताबडतोब तुम्हाला बदलायची असते. त्यानंतर तुम्ही कोणत्याही अमावास्येच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी अशीच सेवा करून ती गोरख चिंच तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावू शकता. आता कोहळाही लावू शकता, पण कोहळ्याचे काय नियम आहेत की कोहळा लावल्यानंतर कोणतीही सोमवती अमावस्या आली किंवा शनी अमावस्या आली तर त्यावेळेस तो खराब जरी झाला नाही तरी तो तुम्हाला बदलायचाच असतो. पण गोरख चिंचेच्या बाबतीत तसं काही नाही. तुम्हाला ती 1 वर्षभर तिचा प्रभाव हा चांगला राहतो. कोणतीही अमावस्या आली, ती खराब झालेली नसेल तर ती तशीच तुम्हाला 1 वर्षभर ठेवायची. वर्षभरानंतर तुम्हाला ती बदलायची आहे. सोबतच प्रत्येक अमावस्येला तिला धूप दीप दाखवायचं. ज्यावेळेस आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची पूजा करतो त्यावेळेसच गोरख चिंचेला सुद्धा धूप दीप वगैरे दाखवून घ्यायचं. एवढी सेवा मात्र तुम्हाला प्रत्येक अमावस्येला गोरख चिंच लावल्यानंतर करायची आहे. तर हीच ती माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. थोडासा उशीर झाला, पण माझ्या सगळ्या मैत्रिणी मला समजून घेतील अशी मला खात्री आहे. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.